नाही का गाडीवर इकडे करतो मला काय म्हणताय कुठून आले मौली? आम्ही चंदाजी महाराजच्या पायी वारकरी दिंडीतून मांजरखेडहून निघालो. चंदाजी महाराजची दिंडी आहे, पुण्यावरून प्रस्थान होते पंचपतीमधून, आणि सर्व वारकरी मांजरखेडला चंदाजी महाराजची तिथं त्या ठिकाणी समाधी आहे. तर त्या ठिकाणी सर्व भोवतालच्या गावचे सर्व वारकरी तिथे जमा होतात आणि तिथून संध्याकाळी म्हणजे जवळजवळ 5 वाजता प्रस्थान होते. कधी निघाला तुम्ही तिकडून? 28 तारखेला निघालो. 28 तारखेला. तालुका चांदूर रेल्वे आहे, जिल्हा अमरावती. 28 तारखेला निघालो आणि 19 तारखेला पंढरपुराला पोहोचलो 12 वाजता. आपण आज सध्या दहीपळमध्ये आलात? दहीपळमध्ये आलात इथं? आम्ही दहीपळ गोरे साहेबांच्या जैन पार्लरचं दुकान होतं. काय सेवा भेटली तुम्हाला इथं? इथं आम्हाला बरेच वर्षापासून, तेव्हापासून मी पाहतोय, तो गोरे साहेबांना पैसे द्यावं ते पैसे घेतले. इतका जीव लावतात वारकऱ्यासाठी का वारकऱ्यांना ते एक आपला देव समजतात आणि एकही पैशाचा मोबदला ते घेत नाही. आतापर्यंत किती लोकांची दाढी कटिंग काय केली? आतापर्यंत त्याची जेव्हापासून आम्ही इथं पोहोचलो आणि या दुकानावर जेव्हापासून वारकरी आले, अजूनही वारकरी कमी झाले नाही. याच्यावरून अंदाज लावा का त्यांनी किती लोकांची दाढी केली असते. तुमचे किती लोक आहेत सगळे? आमचे कमीत कमी 250 लोक आहे, बाय माणसं, लेडीज धरतो. आणि सेवा आजचीच नाही आहे? आजचीच नाही आहे, पूर्वीपासूनची सेवा आहे. मी जेव्हापासून येतो आहे तेव्हापासून पाहतो आहे. किती वय आहे तुमचं बाबा? माझं वय आहे 63 वर्ष. काय नाव आहे तुमचं? मी तालुका सेवाधिकारी आहे, चांदूर रेल्वे तालुका, गुरुकुंज आश्रममधून मोजरीला. तर माझं 63 वर्षाचा आज वय आहे. मी रामदासजी डाके, अमला विश्वेश्वर, तालुका चांदूर रेल्वे, जिल्हा अमरावती. काय आपली सेवा काय चालू आहे नेमकं? सेवा काय ना, वारकऱ्याची सेवा करायची. जी काय आपल्या दुकानात आहे त्यांची जी काय मागणी आहे ती सेवा करायची. डाय असो, मसाज असो, ब्लीच असो, दाढी कटिंग, तर ती काय कंपल्सरी पूर्ण सेवा करतो. सगळी मोफत? सगळी मोफत सेवा करतो. किती वर्षापासून चालू आहे सेवा? तरी 8-9 वर्ष झालं चालू होतं. किती झाले लोक आतापर्यंत? आत्तापर्यंत लोक झाले 70 ते 75 झाले सकाळपासून. म्हणजे तुम्ही बाहेरचं काही गिराईक केलं नाहीत म्हणायचं? कालच मी थिएटरला ठेवतो, घेता येणार नाही. नेमकं सेवा करण्याच्या मागं काय उद्देश नेमका? काय आपल्याला कामातून परपंचातून पंढरपूरला तर जाणं होत नाही. त्यांना जाणं आपल्या इथे गावी येते, पांडुरंगच म्हणायचं आपल्या जीवाला, त्यांची सेवा करायची. ह्यांच्यातच विठ्ठल बघितलं? ह्यांच्यातच विठ्ठल बघितला. गाडगे महाराजाच्या युक्तीप्रमाणे ते माणसात देव पाहतात आणि त्यांची श्रद्धा देवापेक्षा या वारकऱ्यावर जास्त आहे आणि वारकऱ्याला ते देव मानतात. आणि त्या म्हणजे सांगायचं म्हणजे जीवनातला न वजा होणारा त्याचा एक प्रपंचातला आनंद आहे का तो जीवनातून कधीही त्यांच्या वजा होणार नाही, असं माझं मत आहे.